मोबाईल मध्ये चांगली दिसत नाहीये का? दिसते ना, शुद्ध दिसते. हां मॅडम एक ब्लॉग बनवू हो हो तुमच्यासोबत चालेल. ते घेऊ ना हो जरा इथं आडवं उभं राहा काय का? वारा आलं चुकून अशी थोडी पुन्हा इकडे बाई खरोखर 42 किलो वजन आहे. हो 42 किलो. माझं गणित किती भार आहे, हो माझं जजमेंट किती भार आहे. तरी पण एक 700-800 ग्रॅमचा मेकअप असेल. काय पण असं तुम्ही साडीचं बोला ना, तुम्ही बाकीच्या विषय कशाला बोलताय? साडी देणारा ना नाही तुम्ही बोलला नाही, घेऊन नाही आलात ते बोला मी ना. विसरलो, शपथ मी विसरलो. एवढा ब्रँड लॉन्च केला आणि ब्रँड अजून launch केलेलं नाही. फुकट मध्ये ब्रँड अँबॅसिडर बनायला ते रेडी. देणार किती. अरे शपथ शपथ कोणाची घेऊ. नको काय माहिती खरी किती खोटी. वहिनीला पण घेऊन यायचं ना मग. तिला आणलं नाही उगतच, मुद्दा मांडलं नाही तिला. अच्छा असं फिरता मला डोळं मला ती असं हे बांधतं गोड्याचं लगेच चला बघायचं मग. असं जायला लागते ना ते. तर आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातली फार मोठी व्यक्ती, फार म्हणजे वजनावर तिच्या जाऊ नका. अप्रतिम व्हिडिओ असतात, कंटेंट भारी भारी असतात, कोकणी प्रेम आहे. तरी पण यांनी मला अनफॉलो केलं होतं मध्ये. मी अनफॉलो केलं नव्हतं. केलं होतं. मी A to Z सगळ्यांना अनफॉलो केलं होतं कारण माझ्या आयडी रिस्ट्रिक्टमध्ये पडली होती, त्यामुळे अनफॉलो केलं होतं. कळालं का? ओके. आणि मी ओळीनं सांगितलं होतं जसं तसं दिसेल तसं तसं मी फॉलो करत जाणार. परत सगळ्यांना फॉलो केलं मी, कारण मी जेव्हा सुरुवातीला आयडी काढलेली होती त्यावेळी मला वाटतं 600 लोकांना फॉलो केलं होतं. मला माहित बी नव्हतं कोण होते ते, आणि मला काहीच कळलं नव्हतं म्हणून मी सगळ्यांना अनफॉलो केलं होतं आणि रिस्ट्रिक्टला पडली होती आयडी. आता जरा फास्ट झाल्या. तर या आलेत का लगेच? तर माझा मेकअप करायसाठी आलेत आणि मला अजिबात इंटरेस्ट नाहीत ह्या पोरींच्यात उभं राहण्याची. पोरींच्यात नाहीये, पोरगाच आलाय मेकअप. नाही ह्या पोरींच्यात उभं राहायची मला इच्छा नाही अजिबात. आमचं मेकअपकडे आम्ही जातो. हां तर नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटालोय कोकणातले हार्ट स्पेलिंग काय त्याचं? स्पेलिंग कोकण हार्टेड करतो नंतर सांगते तुम्हाला. म्हणजे हिला पण येत नाही. तुम्ही मला साडी घेऊन येणार होता की तुमच्यामुळे माझा साखरपुडा होता, खरं सांगते. पण माझा साखरपुडा कॅन्सल झाला कारण हे मला साडी घेऊन येणार होतं की आणलीच नाही, एवढीच सांगितलं साडी. चला म्हणजे माझ्या साडी न देण्यामुळे एका पुरुषाचं जीवन परत सफल झालं तर हरकत नाही. तर आता आपण मुळात इथं कन्सेप्ट आपली वेगळी आहे. तर नमस्कार, आज आपण भेटलोय कोकण हार्ट गट. मला बोलायला अवघड आहे ते स्पेलिंग, हिजईलाच माहिती कसं टाईप करता आणि टाकत्या. जाऊ दे, काय फार मोठा विषय नाही. तर आज इथं वजन मी सकाळी सगळ्यांचा डेटा चेक करत होतो, त्याच्यामध्ये चेक केलं की इथं वजन इथं 42 किलो मेन्शन केलं आहे. कुठे वजन दिलेलं आहे माझं? हां मी बघितलं तिथं. अच्छा, हां 42 आहे ना? तर मी आता बघितल्यानंतर हां 42 आहे, मला पण बघितल्यावर लक्षात आलं. पण ॲक्च्युअली मला एक शंका आहे, 42 किलो वजन मेकअप सहित आहे की विदाऊट आहे? सांगते. 300 ग्रॅमची ही आहे फक्त. राहिलेलं 41 किलो 700 ग्रॅमचा मेकअप आहे. जा काय पाहिजे? सारखं सारखं मागू नको सांगतो तुला. साडी देतो सांगितलं पण एकदा तुला. रोज रोज मला सारखं सारखं तू नको सांगतो तुला. मला साडी देतो सांगितलं, आणलीच नाही. आणले म्हणजे विसरले ना, बॅग राहिल्या घरात. खरं सांगते. हां साडेतीनशे रुपये घेतलं तिथं रस्त्यावर. ते सगळ्यांना माहिती आहे. मग साडी घरामध्ये गेला होता सकाळी. धारा बिरा काय आमचा बा धारा घेऊन मारेल मला तिथनं. धारामध्ये जाते. 350 रुपये, त्यातले मी 50 रुपये कट कर म्हणालतो. शेवट वरनं 20 रुपये दिलो. नाही म्हटला, 50ची नोट पाहिजे म्हटला. 350 घेतला, 20 रुपये घेतला नाही त्यानं. मला एक फोटो पाहिजे, राहू देत बंद करा. हा जरा इचक तोंड जरा. हां त्यांनी नवीन साडीचा ब्रँड लॉन्च केलाय, आईसाहेब वस्त्रम. प्रमोशन केले मी माझ्या. हे बघा, हा त्यांचा ब्रँड आहे, आईसाहेब वस्त्रम. आणि आम्हाला आई खूप आवडतात, वहिनी पण खूप आवडतात, त्याच्यामुळे आम्हाला 3 साड्या देतो बाई. 3 साड्या बस कर. झाल्यापासून साडी 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 साडी. चला होय राहिलं बाजूला. साडी 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 एकटी मागितल्यात, ह्या दोघींनी तयार केल्या साडी 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 साडी. ही तर असली तयार केल्या साडीवरनं म्हणतात साडीच्या रेट मधला ड्रेस बी चालेल म्हणून. ह्या रंगातला तो कलर ऑप्शन कशाला काय काय ऑप्शन म्हणतात ते काय? लग्न झालं काय? लग्न झालं काय? लहान आहेत त्या माझ्यापेक्षा. मी केल्याशिवाय त्यांचं कसं होणार? माझ्यासाठी पोरगा तुम्ही बघताय ना. ही जुळत नाही लवकर. तुमचं तर मार्गाला लागा. ही जुळत नाही. बोन बोन का माझं का नाही होणार? लवकर होणार नाही म्हणजे तू अजून करिअर हे ते. ह्या बिचाऱ्या साध्या सरळ भोळ्या. आता त्या भोळ्या आहेत का काय ते तुलाच माहित. आतल्या गोष्टी सगळ्या तुलाच माहित, मला काय माहित नाही आहेत. हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून सांगताय. तरी पण जशी तू बहीण तशी ह्या पण बहिणी. नक्की सगळ्या साड्या एक एक साड्या देतो. तिघ व्हिडिओ मध्ये दिसला पाहिजे. हो प्रमोशन नक्की. एकदम असं एकदम ट्रेडिशनल डे असं पदर असा फडकला पाहिजे. कसा फडकायचा पदर?
नाही मग हे कॅन्सल. मला डेमो दाखवायचा, मला पटलं पाहिजे ना माझं गिराईक कसं काम करायला, मला माझी ब्रँड अँबॅसिडर कशा काम करायला आधी मला पटलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. दाखव रे तुझ्या. कसं दोनच सांगा. हा कसं कसं असते तसं सांगा. आणि हे असं हलणार कोण? देतो